ब्रेकनंतर भाग्यविजय कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतायत राशीबद्दल, नक्षत्रांबद्दल, ग्रहांबद्दल. माझ्या मनात ज्या काही शंका आहेत त्या मी सगळ्या त्यांच्याकडनं विचारून घेतेय. सध्या माझ्या डोक्यात जो प्रश्न पडला तो म्हणजे वक्री ग्रहांबद्दलचा. तर वक्री ग्रह असणं हे शुभकारक आहे का अशुभकारक आहे? वक्री ह्या शब्दामध्येच बऱ्याच जणांना भीती वाटते की वक्री ग्रह म्हणजे काय, की म्हणजे वक्रदृष्टी किंवा वक्री ग्रह हे जे शब्द ऐकले की आपल्याला एक धास्ती बसते. आता आपल्या कुंडलीमध्ये आता कोणी बरेच जण माझ्याकडे येतात असे की मी अमुक एक जणाला दाखवलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या भाग्यामध्ये गुरु वक्री आहे किंवा माझ्या कर्मस्थानामध्ये गुरु वक्री, मग मला त्याच्यामुळेच यश मिळत नाही का. ते लोक घाबरून जातात. वक्री ग्रहाबद्दल बऱ्याच ज्योतिषामध्ये मतांतरे आहेत आणि शास्त्रज्ञांमध्ये सुद्धा आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून वक्री ग्रह हे नसतात, पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ते आहेत. कारण जेव्हा सूर्य भोवती पृथ्वी फिरते आणि पृथ्वीभोवती जेव्हा चंद्र फिरतो, म्हणजे चंद्र हा सूर्याभोवती सुद्धा प्रदक्षिणा घालतो किंवा कोणताही ग्रह जेव्हा सूर्याच्या भोवती फिरतो तेव्हा सूर्याच्या जेव्हा जवळ येत होतो किंवा 5 अंश 6 अंशामध्ये येतो तेव्हा तो तिथून फार फास्ट पुढे निघून जातो, कारण त्या उष्णतेच्या दाहकतेमुळे. आणि जसा पुढे जातो तसा मग तो थोडा थबकतो, थांबतो आणि मग थोडा मागे सरकतो. मग ह्याला वक्री ग्रह होणं म्हणतो. आता सूर्य आणि चंद्र हे 2 ग्रह असे आहेत की ते वक्री कधीच चालत नाहीत, कारण ते जर चालले तर आपलं नुकसान भरपूर होईल, कारण सूर्य वक्री कधीच येऊ शकत नाही आणि चंद्र पण येत नाही. आता राहू आणि केतू हे नेहमी वक्री असतात. आता बाकीचे सगळे जे ग्रह आहेत ते सगळे अँटी क्लॉकवाईज फिरत असतात, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. पण वक्री होणं म्हणजे काय की घड्याळाच्या दिशेने फिरणं, की थोडंफार ते घड्याळाच्या दिशेने काट्याच्या दिशेने फिरतात, त्याला आपण वक्री ग्रह म्हणतो. आणि ते काही काळापुरते असतात, ते नेहमीसाठी नसतात. 1 महिना 2 महिने 5 महिने असं काहीतरी त्याचा पिरियड असतो. प्रत्येक ग्रहानुसार तो वेगवेगळा ठरलेला असतो, त्या काळामध्ये येत होतो. तर वक्री ग्रह नेमकं कोणता आहे, तो कोणाच्या सानिध्यातून जात आहे, कोणत्या स्थानामध्ये आहे, यानुसार त्याचं फल आपण शुभ का अशुभ हे ठरवू शकतो. पण ही निश्चितच नाही की वक्री ग्रह असला म्हणजे आपले ग्रह वक्री आहेत म्हणजे आपलं सगळं वाईट होणार आहे किंवा अशुभ असतं, असं काही नसतं. बरेचदा चांगल्या पण गोष्टी वक्री ग्रहामुळे घडू शकतात. त्यामुळे वक्री ग्रहाला घाबरणं ही चुकीची गोष्ट आहे. नक्कीच वक्री ग्रहाबद्दलची कन्सेप्ट माझी क्लिअर झाली, पण मंगळ ग्रहाबद्दलची कन्सेप्ट अजून क्लिअर होणं बाकी आहे. कारण की मंगळाबद्दलची जी भीती बसली ना ती लहानपणापासून आहे का, अच्छा ह्याला मंगळ आहे बाबा, ह्याला मंगळाचीच मुलगी लागणार किंवा मग ह्या मुलीला मंगळ आहे तर ह्याला मंगळाचाच मुलगा लागणार, असं आपण नेहमी म्हणतो. मंगळ नेमकं काय आहे? महत्त्वाचं काय माहिती का, की लोकांच्या मनामध्ये मंगळाच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही सांगितलं की लहानपणापासून एक मनामध्ये आहे, तसं प्रत्येकालाच वाटतं. सहज जरी पाहिलं कुंडलीमध्ये कोणी जर सांगितलं की ह्या कुंडलीमध्ये मंगळ आहे, किती म्हणजे एखाद्या मुलासाठी एखाद्या मुलीची कुंडली मंगळी आली की ते बाजूला टाकून देतात की ही मंगळी मुलगी नको. याच्या बाबतीमध्ये लोकांनी इतकी पहिल्या काळामध्ये काय असायचं की भीती घालणं ज्याला म्हणतो आपण, की त्याचं कारण होतं की ते मंगळाची पूजा करणं, शांती करणं, ह्या गोष्टी करून विधी करायला पाहिजेत, त्यासाठी ते सांगायचे. पण मंगळ हा प्रथम स्थानात, चतुर्थ स्थानात, सप्तम स्थानात, अष्टम स्थानात आणि द्वादश स्थानात जेव्हा येतो त्याला आपण मंगळी कुंडली म्हणतो. ते जन्म लग्न कुंडलीमध्ये. तर अशा ठिकाणी ह्या स्थानामध्ये जर मंगळ आलं तर त्याला मंगळी कुंडली म्हणतो. पण बरेचदा काय असतं की हा जो मंगळ आहे, मंगळ असला म्हणजे अमंगलच होतं असं काहीच नाही. मंगळ हा जो आहे तो बरेचदा कर्क राशीच्या सानिध्य असेल, कन्या राशी सानिध्य असेल तो निर्दोष असतो. किंवा बरेचदा असं होतं की दुसरा जो समजा एखाद्या मुलीच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे आणि त्याच स्थानामध्ये मुलाच्या कुंडलीमध्ये राहू केतू किंवा कोणताही पापग्रह असेल तर तो मंगळाचा दोष नाहीसा होतो. त्यामुळे मंगळाला घाबरणं ही चुकीची गोष्ट आहे. आणि मंगळामुळे असं कोणाचा जीव जातो, आता बरेच जण असं म्हणतात की मंगळी कुंडली असल्यामुळे नवऱ्याच्या जीवावर किंवा असं 1-2 घटना घडल्या असतील. असे बरेच जण माझ्याकडे येतात की आमच्या इथं असं घडलं होतं की ते लग्न झालं, घरी येतानाच ॲक्सिडेंट झाला आणि नवर ते कावळा बसायला फांदी तुटायला. त्याला मी असं म्हणत नाही की ते मंगळामुळे होऊ शकतं की त्या गाडीमध्ये बरेच जण असतील ना, कोणाचे ग्रहमान कसे असू शकतात. मंगळामुळे असं कधी होत काय नसतं. लोक घाबरून टाकतात ह्या गोष्टीला, की जेणेकरून मग त्यामुळे काय होतं की बरेच चांगले स्थळ आलेले मुलाला किंवा मुलीला मग आपण ते डावलून देतो. मग त्यामुळे मग नुकसान होतं, मग ॲडजस्टमेंट करावं लागतात. त्याच्यासाठी माझं एक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की मंगळाच्या बाबतीमध्ये घाबरून जाऊ नये. आणि ह्या मंगळ या विषयावर मी एक स्पेशल आपण एक एपिसोड घेणार आहोत. त्यामध्ये आपण ह्या सगळ्या शंका दूर करणार आहोत की मंगळ कसा प्रकारे असतो आणि तो निर्दोष होण्याचे काय काय परिमाण आहेत आणि
तसंच दुसऱ्याच्या कुंडलीमध्ये म्हणजे मुलीच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल आणि मुलाच्या कुंडलीमध्ये त्या ठिकाणी कोणते ग्रह असले म्हणजे हा मंगळदोष नाहीसा होतो. ह्या सगळ्या गोष्टीवर आपण चार्टसेच विश्लेषण करून लोकांना समजून सांगणार की मंगळाच्या बाबतीत घाबरणं ही चुकीची गोष्ट आहे. कारण बरेचदा काय होतं की लग्न असं मुलाला मुलगी पसंत पडते, मुलीला मुलगा पसंत पडतो, सगळ्या गोष्टी होतात आणि कोणतरी असं भस्कनमध्ये सांगून देतं की यार मंगळ आहे, मग ते अंगावर शहारे आल्यासारखं मग लगेच विचार विनिमय चिंता, मग आता कसं करायचं, नाही म्हणायचं तर कसं नाही म्हणायचं, मग मंगळी काय, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे एक तर पैशाचं नुकसान होतं, तुमचे चांगले हितसंबंध खराब होऊन जातात. तर त्यासाठी मंगळाला घाबरणं चुकीचं आहे आणि मंगळ कधीच अमंगल करत नाही, त्यामुळे मंगळाला घाबरणं चुकीचं आहे. नाही, कारण की मी जसं तुम्हाला म्हटलं की लहानपणापासून आपण असं ऐकत आलेलं आहे, कदाचित आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंगळाच्या बाबतीत जे अमंगल म्हटलं जातं कदाचित ते बंद होणं खरं तर गरजेचं आहे. निश्चितच मी सांगतो ना की काय असतं, आता मी मागच्या 20-22 वर्षापासून 22-23 वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि माझ्याकडे जेवढे लोक येतात त्यांना मी तेच सांगत असतो की मंगळाला घाबरणं फार चुकीची गोष्ट आहे. म्हणजे 3, 6, 11 ह्या स्थानामध्ये जरी कोणताही पापग्रह असला तरी, म्हणजे राहू केतू जर असेल, शनी असेल, तरी हा मंगळाचा दोष नाहीसा होता. म्हणजे मंगळ दोष जाण्यासाठी 54 पर्याय आहेत की त्याला काही उपाय न करता ऑटोमॅटिक ते तुमच्या कुंडलीमध्ये असतात की त्यासाठी वेगळं काही करायची गरजच नाही ना. मग त्यामुळे काय होतं की ते फक्त प्रत्यक्ष तो जो जाणकार ज्योतिषी आहे, ज्या ज्योतिषाकडे तुम्ही जाताय, ज्याला तुम्ही कुंडली दाखवताय, त्याला ती गोष्ट कळाली पाहिजे, त्याला ती माहीत असायला पाहिजे. आणि त्यांना ते कसं असतं की शास्त्र कोणतंही खोटं नसतं, सांगणारा माणूस खोटा असू शकतो. कोण काय सांगायला ह्याला महत्त्व नाही, शास्त्र काय सांगायला ह्याला खूप महत्त्व. शास्त्रानुसार जर तुम्ही चाललात तर तुम्हाला हे शास्त्र खोटं वाटणार नाही किंवा हे शास्त्राबद्दलची दांभिकता तुम्हाला वाटणार नाही. त्यामुळे शास्त्र कोणतेही शास्त्र हे खरंच असतं. शास्त्रावर भरोसा ठेवून त्या ज्योतिषाची त्या शास्त्रावर तेवढी श्रद्धा पाहिजे आणि त्याचा अभ्यास तेवढाच पाहिजे, तर तुम्ही तिथे दाखवा, तुम्हाला निश्चितच त्याच्यातून मार्ग मिळेल. बरं, याच्यातनं मला एक छोटासा प्रश्न असा पडलाय की माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरत होतं, त्या दरम्यान असं म्हटलं गेलं की तिला मंगळ आहे, पण मग म्हणजे तिच्याकडचा जो ज्योतिषी होता त्यांनी असं सांगितलं की हिला सौम्य मंगळ आहे, पण मुलाकडचा ज्योतिषी सांगत होता की सौम्य मंगळ, रुद्र मंगळ असं काही नसतं, मंगळ म्हणजे मंगळच असतो आणि मंगळाची पत्रिका नाही चालत. तर हे काय याच्यामध्ये म्हणजे आता मी जसं सांगितलं ना की कर्क राशीमध्ये जर मंगळ आला तर आपण त्याला सौम्य मंगळ म्हणतो, किंवा कन्या राशीशी संबंधित झाला तर त्याला सौम्य मंगळ म्हणतो. आणि तो जो पापग्रहाने युक्त असेल, म्हणजे राहू मंगळाची युती आहे, शनी मंगळाची युती आहे, तर त्याला आपण तीव्र म्हणतो. पण त्याचा अर्थ असा नाही की त्याच्यामुळे काही निश्चितच नुकसान होतं. असं किती आहे, आता माझं स्वतःचा विवाह झाला, मी स्वतः ज्योतिषकार आहे, माझ्या पत्नीच्या कुंडलीमध्ये 8म स्थानात मंगळ, त्याचा अर्थ असा नाही की माझाही मृत्यू झाला नाही आणि तिचाही मृत्यू झाला नाही, आम्ही दोघंजण 18 वर्षापासून 16 वर्षापासून संसार करतो, असं नसतं. लोकांना फक्त एक गैरसमज असा आहे त्या बाबतीतला की ही घाबरून टाकणं झालं. म्हणजे बंदूक दाखवून तुम्ही हे करा, बंदूक दाखवून तुम्ही जे शस्त्र दाखवून तुम्ही घाबरवण्यासारखे किंवा ह्या गोष्टीची भीती दाखवणं ज्याला म्हणतो ना, ते भीती दाखवण्याचा प्रकार आहे. बाकी याच्यामध्ये तसं काही आपण विनाकारणच काही घडत नाही, अशुभ काहीच असं ते घडत नसतं. नक्कीच. भाग्यविजय या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगळ ग्रहासंदर्भात माझे जे काही शंका होतं ते शंका निरसन सरांनी केलेले, आणि तुम्ही सुद्धा मंगळ ग्रहाबद्दल घाबरण्याची काहीही गरज नाही, याच्या संदर्भातला एक विशेष एपिसोड घेऊन सर नक्कीच येणार आहेत आणि तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असणार आहेत त्या सुद्धा शंकांचं सर निरसन करतील. पण तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही सरांच्या ईमेल आयडी वरती पाठवा, आणि हा जो आपला कार्यक्रम आहे भाग्यविजय, त्या भाग्यविजयमध्ये या मेलवरती तुमचे जे प्रश्न विचारले जातील त्या मेलच्या प्रश्नांना सर नक्कीच उत्तर देतील. निश्चित. ओके सर, आता मला विचारायचंय कालसर्पाबद्दल, कारण की कालसर्प जसं मंगळाचं आहे तसंच कालसर्पाबद्दल, म्हणजे लग्नाच्या आधी मला वाटतं कालसर्पची शांती करावी लागते असं काहीतरी ऐकलंय मी. एवढं लग्नात कालसर्प दोष म्हणजे काय असतो माहिती का, कुंडलीमध्ये कालसर्पाचे एकूण 12 प्रकार आहेत. कालसर्प योग म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो की कुंडलीमध्ये 12 स्थान आहेत. जे प्रथम स्थानामध्ये राहू आणि सप्तम स्थानामध्ये केतू असेल तर हे कुंडलीचा अर्धा भाग इकडे असतो, अर्धा भाग इकडे असतो, दोन्ही समोरासमोर ग्रह असतात आणि ते नेहमीच असतात. जिथे राहू असतो तिथून 7व्या ठिकाणी केतू असतो, जिथे केतू असतो तिथून 7व्या ठिकाणीच राहू असतो. तो नियमच आहे, तो बदलत नाही कधी. पण ह्याच्या वन साईड म्हणजे एकाच साईडला जर बाकीचे पूर्ण ग्रह आले तुमचे, म्हणजे बाकीचे गुरु शनी मंगळ जे काही ग्रह आहेत ते एका साईडला आले, तर राहू आणि केतूच्या मध्ये हे सगळे ग्रह आले तर त्याला आपण कालसर्प दोष म्हणतो. त्याचं कारण असं आहे की आपण फलज्योतिषशास्त्रामध्ये राहूला सापाचं तोंड मानलं जातं आणि केतूला त्याचे शेपूट मानलं जातं. याच्या विळख्यामध्ये हे सगळे ग्रह असले तर त्यांना बांधल्यासारखं होतं आणि ते किती जरी चांगले असले तर स्वतःचा प्रभाव नाही दाखवू शकत. म्हणजे 4थ स्थानामध्ये गुरु आहे किंवा तिथं कर्क राशीचा गुरु जरी असला
उच्चीचा गुरु जरी असला तरी तो त्या ठिकाणी तेवढे फळ नाही देऊ शकत. असं कालसर्पयोगामुळे घडतं. मग त्याचा परिणाम कशावर होतो तर तुमच्या करिअरवर होतो, शिक्षणावर होतो, तुमच्या तब्येतीवर पण होऊ शकतो. कालसर्प दोषामुळे काय होतं की तुमच्या करिअरवर जास्त परिणाम होत असतो. म्हणजे एक शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की वयाच्या 32 वर्षापर्यंत कालसर्प दोष असेल तर त्यांना प्रगती होत नाही किंवा अडथळे भरपूर येत राहतात किंवा अनस्टॅबिलिटी ज्याला म्हणतो आपण, अशा गोष्टी घडत असतात. तर हा जो कालसर्प दोष आहे ह्याचे एकूण 12 प्रकार आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारची त्याची फलं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचीच मिळतात. आणि जसं आता मी सांगितलं की राहू प्रथम स्थानात आणि केतू सप्तमात असेल त्याला अनंत कालसर्पयोग असं म्हणतो. तर असे 12 प्रकार, 12 नावं आहेत त्याला, त्यानुसार त्याची फळं घेता येतात. फक्त कालसर्प दोष आहे म्हणजे जो आयुष्यात काहीच करू शकत नाही असं नाही, किंवा तो फार मोठा भयंकर दोष आहे असंही काही नाही. तर त्याच्यावर काही उपाय आहेत, ते उपाय आपण पाहणारच आहोत. पण ते उपाय जर केले तर निश्चित आपल्याला त्यातून फलश्रुती घेता येते. नक्कीच कालसर्प योगाचा परिणाम होऊ नये यासाठी नेमके काय उपाय आहेत हे सरांकडनं मला जाणून घ्यायचंच आहे. पण एका ब्रेकसाठी थांबतेय, तुम्ही कुठेही जाऊ नका.